भारतीय जेवणाबद्दल विचार केला की डोळ्यासमोर काय येतं? गरमागरम पोळ्या, भात, वरण आणि एखादी चमचमीत भाजी. पण या ताटात एका महत्वाच्या गोष्टीची कमतरता आहे, हे आपल्या लक्षात येतं का? ती गोष्ट म्हणजे प्रोटीन. हे ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण एका अभ्यासानुसार भारतातले जवळपास 80% लोक त्यांच्या गरजेपेक्षा कमी प्रोटीन घेतात. 80%? हा आकडा खरंच खूप मोठा आहे. हो, आणि हा प्रश्न फक्त आर्थिक परिस्थितीचा नाहीये. अनेकदा सधन कुटुंबांमध्येही हीच परिस्थिती दिसते. तर मग प्रश्न असा आहे की भारतीय आहारात, विशेषतः शाकाहारी आहारात, प्रोटीन इतकं कमी का आहे? आणि हाच खरा महत्वाचा प्रश्न आहे. यामागे काही सांस्कृतिक किंवा ऐतिहासिक कारणं आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं रोजचं जेवण फार न बदलता आपण हे चित्र कसं बदलू शकतो? आज आपण याच प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. यासाठी आपण एका सविस्तर व्हिडिओ विश्लेषणाचा आधार घेतलाय, ज्यात या विषयाच्या मुळाशी जाऊन काही व्यावहारिक उपायही सुचवले आहेत. बरोबर. आपला उद्देश आहे की त्यातील महत्त्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणे आणि त्यामागचं का आणि कसं उलगडणे. अगदी. चला तर मग सुरुवात करूया. ही समस्या नेमकी किती मोठी आहे? म्हणजे आकडे काय सांगतात? आकडेवारी तर खरं सांगायचं तर खूपच धक्कादायक आहे. भारतात प्राणीजन्य प्रोटीनचा वापर पश्चिमेकडील देशांपेक्षा जवळपास 10 पटींनी कमी आहे. 10 पटींनी? हो, आणि चीनपेक्षाही 3 पटींनी कमी. याचं मुख्य कारण आहे की आपल्या जेवणात प्रोटीनऐवजी कर्बोदकांना म्हणजे कार्बोहायड्रेट्सना जास्त महत्त्व आहे. हो ना. भात किंवा पोळीशिवाय आपलं ताट पूर्णच होत नाही. अगदी. यालाच स्टार ऑफ द प्लेट म्हणतात. पाश्चात्य देशांमध्ये जेवणाचा स्टार किंवा मुख्य भाग हा प्रोटीन असतो, म्हणजे चिकन, स्टेक असं काहीतरी. आणि बाकीच्या गोष्टी साईडला असतात. बरोबर. आपल्याकडे मात्र उलटं आहे. आपल्या ताटाचा स्टार आहे भात किंवा पोळी. निव्वळ कर्बोदकं आणि डाळ, भाजी, दही हे त्याला साथ द्यायला असतात. आणि याला एक खोलवर रुजलेला सांस्कृतिक संदर्भ आहे असं तुम्ही म्हणालात. हो, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक सुद्धा. सांस्कृतिक संदर्भ म्हटल्यावर मांसाहाराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन लगेच समोर येतो. हा जरा नाजूक विषय आहे, पण महत्वाचा आहे. अगदी. भारतात 70%पेक्षा जास्त लोक मांसाहार करतात, पण तो त्यांच्या रोजच्या जेवणाचा भाग नसतो. हो, तो बहुतेकदा सणासुदीला किंवा आठवड्यातून एकदा असं काहीतरी. बरोबर. कारण मांसाहाराला अशुद्ध किंवा तामसिक मानण्याची एक धारणा आहे. आणि हे बघा ना, रेस्टॉरंटमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांसाठी लाल आणि हिरवे ठिपके, वेगळी भांडी, वेगळे किचन काउंटर, हे फक्त भारतातच दिसतं. अगदी. आणि नॉनव्हेज हा शब्दप्रयोग जगात फक्त भारतीय उपखंडातच वापरला जातो, जो तार्किकदृष्ट्या विचित्र आहे. खरंच, कारण मांसाहार करणारे लोक शाकाहारीही करतातच. किंबहुना त्यांच्या आहाराचा मोठा भाग शाकाहारीच असतो. हो, असं दिसतं की समाजातील एका लहान पण प्रभावी शाकाहारी गटाच्या सवयींचा प्रभाव संपूर्ण खाद्य संस्कृतीवर पडलेला आहे. पण याहूनही एक महत्त्वाचा ऐतिहासिक पैलू आहे, जो अनेकदा दुर्लक्षिला जातो. तो कोणता? तो म्हणजे ब्रिटिशकालीन अन्न सुरक्षेची धोरणं. ब्रिटिशांनी गहू आणि तांदळाच्या उत्पादनाला प्रचंड प्रोत्साहन दिलं. का? म्हणजे का दिलं? कारण ते साठवायला आणि वाटप करायला सोपे होते. या धोरणांमुळे आपल्या आहारात या दोन धान्यांचा वापर प्रचंड वाढला आणि आपली स्थानिक धान्य, बाजरी, ज्वारी, नाचणी, ही सगळी मागे पडली. आणि गंमत म्हणजे आज 100-150 वर्षांनंतर आपण गहू तांदळावर आधारलेल्या आहारालाच आपला पारंपरिक आहार मानतो. म्हणजे आपण ज्याला पारंपरिक भारतीय थाळी म्हणतोय, ती खरी तर 100-150 वर्षांपूर्वीच्या ब्रिटिश अन्न धोरणांची देणगी आहे. एक प्रकारे हो, आपली खरी जुनी अन्न संस्कृती कदाचित खूप वेगळी होती. हे तर खूपच धक्कादायक आहे. आहेच. आपण एका प्रकारच्या ऐतिहासिक विस्मृतीचे बळी आहोत आणि त्याची किंमत आपलं आरोग्य चुकवते. आणि याच मानसिकतेचा एक भाग म्हणजे अंड्यांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन. बरोबर. हो, म्हणजे मांसाहाराचा मुद्दा तर आहेच, पण मला अंड्यांबद्दल नेहमीच आश्चर्य वाटतं. शास्त्रीयदृष्ट्या बाजारात मिळणाऱ्या अंड्यांमध्ये जीव नसतो, तरीही भारतात त्याला नॉन-व्हेज का मानतात? हा एक खूपच रंजक सांस्कृतिक गुंता आहे. याचा संबंध जीव असण्यापेक्षा संभाव्य जीव म्हणजे पोटेन्शियल लाईफ असण्याशी जोडला जातो. अच्छा. पण याच तर्काने दुधाला मात्र पूर्णपणे वेज आणि सात्विक मानलं जातं. हो ना. आणि यामुळे होतं काय की अंडे, जो प्रोटीनचा एक स्वस्त, सोपा आणि उत्तम दर्जाचा स्रोत आहे, त्याला आपण विनाकारण दूर ठेवतो. आणि दुधाचा विषय निघालाच आहे, तर दुग्धजन्य पदार्थ हेच आपल्या शाकाहारी आहारातले प्रोटीनचे मुख्य स्रोत मानले जातात. पण तिथेही एक अडचण आहे, नाही का?
हो, आणि ती अडचण म्हणजे लॅक्टोज इंटॉलरन्स. म्हणजे अनेकांना दूध पचायला जड जातं. हो, हे मी ऐकलंय. अनेक जण दुग्धजन्य पदार्थ टाळतात आणि त्यांच्या आहारातून प्रोटीनचा एक मोठा स्रोत निघून जातो. बरोबर. आणि दुग्धजन्य पदार्थ टाळल्यावर शाकाहारी लोकांपुढे पहिला पर्याय येतो, तो म्हणजे डाळी. हो, सगळ्यांना वाटतं की डाळ म्हणजे प्रोटीनचा खजिना. पण इथेच तर खरी गंमत आहे, नाही का? हा एक मोठा गैरसमज आहे असं दिसतंय. हा सर्वात मोठा आणि सगळ्यात जास्त पसरलेला गैरसमज आहे. डाळींमध्ये प्रोटीन नक्कीच असतं, पण शिजवलेल्या डाळीतल्या बहुतेक कॅलरीज या कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्समधनं येतात. अच्छा. म्हणजे एका वाटी डाळीत जेवढं प्रोटीन असतं त्याच्यात तिप्पट कर्बोदक असतात. शिवाय डाळींमधलं प्रोटीन हे अपूर्ण असतं. अपूर्ण म्हणजे? म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक असलेले सर्व 9 अॅमिनो ॲसिड त्यात योग्य प्रमाणात नसतात. अरे देवा, म्हणजे डाळभात किंवा डाळपोळी खाऊन आपण प्रोटीन घेतोय असं वाटत असलं तरी. प्रत्यक्षात आपण कर्बोदकांचाच डोस वाढवत असतो, कारण ते प्रोटीन पूर्ण करण्यासाठी आपल्याला डाळीसोबत धान्य खावंच लागतं. म्हणजे डाळ ही कर्बोदकांचा स्रोत आहे, ज्यात थोडं प्रोटीन आहे, असं म्हणणं जास्त योग्य ठरेल. अगदी बरोबर. आणि हे गैरसमज फक्त पारंपरिक पदार्थांबद्दलच नाहीत. आता नवीन युगातल्या पदार्थांबद्दलही खूप भीती पसरवली जाते, जसे की प्रोटीन सप्लिमेंट्स. हो, व्हे आणि सोय प्रोटीनबद्दल तर सोशल मीडियावर जणू काही युद्धच सुरू असतं. इतका नकारात्मक प्रचार का केला जातो याबद्दल? यामागे माहितीचा अभाव आणि चुकीच्या माहितीचा प्रसार ही मुख्य कारणं आहेत. वे प्रोटीन हे दुधापासूनच बनतं. हो. आता गंमत बघा, आपण दुधावर प्रक्रिया करतो, त्याला घुसळतो, गरम करतो आणि त्यातून पाणी आणि प्रोटीन वेगळं करून तूप बनवतो. या तुपाला आपण काय म्हणतो? सुपरफूड. बरोबर. पण त्याच दुधावर प्रक्रिया करून त्यातून फॅट्सऐवजी पाणी आणि प्रोटीन वेगळं केलं की वे प्रोटीन मिळतं आणि त्याला मात्र अननॅचरल किंवा वाईट म्हटलं जातं. वाव, ही तुलना तर डोळे उघडणारी आहे. म्हणजे एकाच मूळ पदार्थापासून बनलेल्या दोन गोष्टींकडे आपण किती वेगळ्या नजरेने पाहतो. आहे की नाही? अर्थात बाजारात मिळणारं उत्पादन चांगल्या ब्रँडचं, भेसळ नसलेलं निवडणं अत्यंत महत्त्वाचं आहे. पण कोणतंही वैद्यकीय कारण नसल्यास वे प्रोटीन पूर्णपणे सुरक्षित आहे. आणि सोय प्रोटीनबद्दल काय? तसाच एक निराधार गैरसमज सोय प्रोटीनबद्दल आहे. पुरुषांनी सोय प्रोटीन घेतल्यास त्यांच्यात फेमिनाईन हॉर्मोन्स वाढतात असं म्हटलं जातं, जे पूर्णपणे चुकीचं आहे. आणि असाच एक धोकादायक सल्ला महिलांना दिला जातो हो, की जास्त प्रोटीन खाल्ल्याने शरीर मस्क्युलर आणि पुरुषांसारखं दिसू लागतं. ही अत्यंत चुकीची आणि धोकादायक माहिती आहे. शरीरावर पुरुषांसारखे स्नायू दिसण्यासाठी टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन लागतो, जो महिलांमध्ये नगण्य असतो. आणि त्यासोबत व्यायामही लागतोच. प्रचंड वजन उचलून व्यायाम करावा लागतो, जे आपल्याकडच्या बहुतांश पुरुषांनाही जमत नाही. उलट महिलांसाठी आहारात प्रोटीन वाढवणं हे त्यांच्या आरोग्यासाठी आणि जीवनशैलीसाठी सर्वात मोठं आणि स्वस्थ पाऊल ठरू शकतं. केस, त्वचा, हाडं या सगळ्यासाठी. अगदी. हार्मोन्सच्या आरोग्यासाठी सुद्धा प्रोटीन अत्यावश्यक आहे. ठीक आहे. मग आता हे सगळं ऐकल्यावर अनेकांना वाटेल की महागडे प्रोटीन शेक्स प्यावे लागतील किंवा आहारात खूप मोठे बदल करावे लागतील. नाही, अजिबात नाही. मग रोजच्या जेवणात फार खर्च न करता बदल कसे करता येतील? यासाठी काही खूप सोपे आणि व्यावहारिक उपाय आहेत. आधी आपण काही घटक समजून घेऊ. आपण त्यांना 3 स्तरांवर विभागू शकतो. ओके. उत्तम स्तरावर आहे साखर नसलेली, चव नसलेली वे किंवा प्लांट बेस्ड प्रोटीन पावडर. मध्यम स्तरावर आहेत टोफू आणि पनीर. आणि सामान्य स्तरावर आहेत नट्स आणि बिया. 1 मिनिट. तुम्ही पनीरला मध्यम स्तरावर का ठेवलं? मी तर त्याला शुद्ध प्रोटीनचा स्रोत समजत होते. हे तर धक्कादायक आहे. अरे. आणि फक्त 20-25% प्रोटीनच्या. टोफूमध्ये पाणी जास्त असतं, तर नट्स आणि बियांमध्ये फॅट्सचं प्रमाण खूप जास्त असतं. त्यामुळे या गोष्टी प्रमाणात खाणं महत्त्वाचं आहे. समजलं. आता या घटकांचा वापर करून जेवणात प्रोटीन कसं वाढवायचं याच्या काही कल्पना सांगा. हो, तर पहिली आणि सगळ्यात सोपी कल्पना आहे दह्यामध्ये प्रोटीन. साध्या दह्यात किंवा ग्रीक योगर्टमध्ये 1 स्कूप चव नसलेली प्रोटीन पावडर मिसळा. त्याने चव बदलते का? काही फरक पडत नाही आणि तुमचं साधं दही किंवा रायता हाय प्रोटीन बनतं. याचा वापर तुम्ही डिप म्हणूनही करू शकता. ही कल्पना छान आहे, विशेषतः रायत्यासाठी. पण सकाळच्या नाश्त्याचं काय, म्हणजे डोसे किंवा घावण? नक्कीच. आणि तोच आपला दुसरा उपाय आहे. डोसा, घावण किंवा इडलीच्या पिठात तुम्ही किसलेलं पनीर किंवा टोफू घालू शकता. अच्छा. किंवा त्याहीपेक्षा सोपं म्हणजे पिठात थेट चव नसलेली प्रोटीन पावडर मिसळता येते. त्रास नाही, चव नाही बदलत,
पण नाश्त्यातलं प्रोटीन वाढतं. आणि चपातीचं काय? रोजच्या जेवणातल्या चपातीला जास्त पौष्टिक बनवता येईल का? हो, आणि ही तिसरी कल्पना आहे. चपातीची कणिक मळताना त्यात चव नसलेली प्रोटीन पावडर मिसळा. खरंच? हो, यामुळे चपात्या अधिक पौष्टिक होतात. आणि एक अतिरिक्त फायदा पण आहे. जास्त प्रोटीनमुळे चपात्या भाजताना त्यावर तपकिरी रंग छान येतो. म्हणजे दिसायलाही चांगल्या दिसतात. अगदी. त्याला मेयार्ड रिॲक्शन म्हणतात. हे तर खूपच सोपं आहे. आता मुख्य भाजीचं काय? पनीर किंवा टोफू पलीकडे काही पर्याय आहे का? एक उत्तम पर्याय आहे सोय चंक्स. ही चौथी कल्पना. भाजीमध्ये पनीर किंवा टोफूऐवजी सोय चंक्स वापरा. सोय चंक्समध्ये किती प्रोटीन असतं? वाळलेल्या सोय चंक्समध्ये वजनाच्या जवळपास 50% प्रोटीन असतं, जे खूप जास्त आहे. वा, फक्त ते शिजवण्याआधी गरम पाण्यात भिजवून पिळून घ्यावं, म्हणजे चव छान लागते. उत्तम. आणि शेवटचा एखादा सोपा उपाय जो पटकन वापरता येईल. 5वी कल्पना आहे प्रोटीनयुक्त स्प्रेड्स बनवणे. अनेक जण सँडविच किंवा टोस्टवर मेयोनीज लावतात, ज्यात फक्त फॅट्स असतात. हो, त्याऐवजी पनीर किंवा टोफूला मिक्सरमध्ये मीठ, मिरपूड आणि आवडते मसाले घालून बारीक करून घ्या. एक छान क्रीमी स्प्रेड तयार होतो. आणि चवीलाही उत्तम लागत असेल. हो, आणि त्यात प्रोटीनही भरपूर असतं. म्हणजे सारांश असा की चव नसलेली प्रोटीन पावडर, किसलेलं पनीर किंवा टोफू आणि सोय चंक्स हे 3 घटक स्वयंपाकघरात असले की झालं. की आपण आपले पारंपरिक पदार्थच अधिक पौष्टिक बनवू शकतो. प्रोटीनयुक्त चपाती, सोय चंक्सची भाजी आणि हाय प्रोटीन रायता हे तर पूर्ण जेवणच झालं. अगदी. सारांश हाच की याबद्दल खूप जास्त विचार करण्याची किंवा त्याचा ध्यास घेण्याची गरज नाही. पण आहारात वाढवलेला प्रत्येक ग्रॅम प्रोटीन आपल्या आरोग्याची आणि आयुष्याची गुणवत्ता सुधारेल. बरोबर. हे छोटे बदलच दीर्घकाळात मोठा फरक घडवून आणतात. नक्कीच. आजच्या चर्चेनंतर एक विचार मनात घोळतोय. आपण काय खावं यावर खूप बोलतो, पण आपलं ताट असं का आहे यावर क्वचितच विचार करतो. यामागे केवळ चवीचेच नव्हे तर इतिहासाचे आणि काही खोलवर रुजलेल्या समजुतींचे धागे आहेत. आणि ते आपल्या रोजच्या पोषणावर आणि पर्यायाने आपल्या आरोग्यावर परिणाम करत आहेत. बरोबर आहे. आपलं आरोग्य सुधारण्याची सुरुवात कदाचित आपल्या ताटाकडे एका नवीन, अधिक चिकित्सक नजरेने पाहण्यापासून होते. यावर प्रत्येकाने एकदा विचार करायला हवा.